गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। अवजड वाहनांना मुंबई ते सावंतवाडी दरम्यान बंदी असणार आहे। 5, 8, 11, 13 आणि 17 सप्टेंबर ह्या दिवशी ही बंदी असणार आहे। 5, 8, 11, 13, 17 आणि 18 सप्टेंबर या दिवशी अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी आहे। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे। आपण आहोत आता सिंधुदुर्गामध्ये मुंबई जो गोवा महामार्ग आहे हा महामार्ग बघतोय। या महामार्गावर अवजड वाहनांना 3 टप्प्यात बंदी घालण्यात आलेली आहे। 25 ते 8 सप्टेंबर दरम्यान ही एक बंदी असल्यानंतर मग 11 ते 13 आणि त्यात 17 ते 18 अशा 3 टप्प्यामध्ये बंदी आहेत। आपण बघतो ही अवजड वाहनांची सध्या वाहतूक सुरू आहे, पण गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ही प्रशासनाने घेतलेली एक खबरदारी म्हणावी लागेल, कारण याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईतील आणि पुण्यातील लोक हे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असतील आणि तळकोकणा सावंतवाडीपर्यंत हे लोक आपले येत असतात, चाकरमानी असतात। त्यामुळे गाड्या ज्या वाहतूक असते अवजड वाहन ती मोठ्या प्रमाणात होते आणि ती वाहतुकीमुळे खोळंबा होतो, वाहतुकीचा खोळंबा होतो आणि ट्रॅफिक जाम होतं। त्यामुळेच खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्यामुळे या 3 टप्प्यात हे बंद असतं, म्हणजे अवजड वाहनाने बंद आहे। यामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांना वगळण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जसं की पेट्रोल असेल, डिझेल असेल, भाजीवाला असेल, दूध असेल यांना वगळण्यात आलेलं आहे एकंदरीत। पण प्रशासनाने आपण आता सिंधुदुर्गच्या या मुंबई गोवा मार्गावर आणि एक चांगला निर्णय आहे, जेणेकरून आपल्याला चाकरमान्यांना लवकरात लवकर आपल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला यायला मिळणार आहे।